हा. मग आता हे त्यांनी जे शेड काढून टाकले ते परत लावून देणार आहेत का? त्यांनी लावून दिलं पाहिजे परत आम्हाला, अशी आमची विनंती आहे त्यांना. नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावं शासनाने, हे आमचा नियम आहे. हम्म. आता ताई मला सांगा की ज्यावेळी सचिन माने अधिकारी आणि त्यांच्यावर कोणी आले असतील त्यावेळी हे तुमचे मिस्टर घरी होते का? नव्हते घरी, आम्ही फोन करून बोलवून घेतले. बर. आम्हाला आल्या आल्या म्हणले हे काढायला चालू करा म्हणले 10 मिनिटाच्या. तर मी म्हणलं आमचं मिस्टर जाग्यावर नाहीत, म्हणलं येऊ द्या, फोन करतो आम्ही. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. असे शब्द वापरले? नक्की त्यांनी शब्द काय वापरला होता? ने महिलेला साईडला घ्या म्हणले आणि करा चालू म्हणले काढायला. असं बोलले? हो असं बोलले. आम्ही मग काय इथं तुम्हाला येऊन साईड- रिकामचोट आहे का म्हणले. अच्छा, म्हणजे त्या देशमुखाला लाज वाटली पाहिजे, महिलेशी कसं वागलं पाहिजे, त्याचे काय कायदे नियम आहेत, काय भाषा वापरली पाहिजे. आता ह्या ज्या ताई जे सांगतायत, जो शब्द त्या बोलतायत, हा शब्द अत्यंत घाणेरडा आहे. तो वापरलाय की नाही मला माहित नाही, पण जर वापरला असेल तर मग तुमच्यावर विनयभंगाचीच केस दाखल केली पाहिजे, असले शब्द तुम्ही वापरत असाल तर. आणि दुसरं की तुम्ही एका महिलेला साईडला घ्या असं कसं काय म्हणू शकता? बरं, मग तुम्हाला साईडला घ्या म्हणजे काय केलं त्यांनी? त्यांनी नाही काय केलं, महिला 2-3 आणल्या होत्या बरोबर, पण त्यांनी नाही. म्हणजे मला त्या काय कोण होत्या? पोलीस अधिकारी होत्या? कशाला नाही, अशा हाताखालल्या कामातल्या होत्या, अशा हे नगरपालिकेत असतात त्या. बर. हा, पोलीस बंदोबस्त आणला होता? हो पोलीस होते दोघं. अच्छा, आणि मग ज्या महिला तुम्हाला साईडला न्यायला आल्या त्यात पोलीस महिला होत्या का? नाही पोलीस महिला नव्हत्या. पोलीस महिला नव्हत्या? पोलीस महिला. देशमुख आणि सचिन माने आणि देशमुख, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्यावेळी अशा कारवाईला आपण जातो त्यावेळी आपल्या सोबत जो पोलीस बंदोबस्त असतो त्याच्यामध्ये महिलाही पाहिजेत. जर महिला असतील तर महिला पोलिसांनीच महिलेला साईडला घेतलं पाहिजे. तुमच्या महिला कर्मचारी हात लावू शकत नाहीत. तर हे तुम्हाला काय मेंदू, काय डोकं आहे की नाही, की आपण कशी काय कारवाई करतो, नियमाचं कितपत पालन करतो? काय आपलं कुठल्या तरी राजकीय नेत्याने सांगितलं त्याचे गुलाम, त्याचे चमचे म्हणून आपण काय करतो? जरा थोडी तरी लाज बाळगा.